नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण टोल आकारणी याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्यातही नेमके टोल कशा पद्धतीने आकारले जातात, त्यासाठी कायदे कुठले आहेत, ग्राहकांचे हक्क कुठले आहेत, हेही आपण समजून घेतलं. आणि त्यातूनच आपण सर्व ग्राहकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कुठल्याही टोल नाक्यावरून जात असू, आपल्या मनात काही शंका आली ना, तर टोल नाक्यावरती थांबून तिथे आपण माहिती विचारायला पाहिजे. कारण हे सगळे कायदे असतील, शासनाचे GR असतील, किंवा त्या टोलची कॉन्ट्रॅक्टची जी कॉपी असते ना, ती त्या टोल नाक्यावरती नक्की असते. आपण त्यांना विचारण्याची गरज आहे, आपण माहिती घेण्याची गरज आहे. आणि माहिती म्हणलं की अर्थात आपला रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमध्ये आपण अशा प्रकारे निरनिराळ्या विषयांची नेहमीच माहिती देत असतो, ती आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला ह्या वेळेचा विषयही खूप छान आहे, अतिशय उपयुक्त आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि मंडळी, त्यातही आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या आवडत्या श्री गणरायांचं आगमन होणार आहे. त्यासाठी आपण सगळेजण अत्यंत आतुरही आहोत. त्यातून श्री गणरायांना वाजत गाजत आणायचं आहे. पण आता तेच संकट वाटतंय. संकट? होय, DJ आणि लेझरचं हे संकट दूर करण्यासाठी आपण आता श्री गणरायांनाच साकडं घालूया. मंडळी, हा गणपती आहे पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. श्री गुरुजी तालीम मंडळाचा हा गणपती आहे. 1887 साली या मंडळाची स्थापना झाली आहे. 139 वर्ष ह्याला झाली आहेत. आणि ह्या 139 वर्षात ह्या मंडळानं कधीही DJ किंवा लेझरचा वापर केलेला नाही. DJ शिवाय गणेशोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा होऊ शकतो, याचं हे पवित्र आणि सुंदर उदाहरण आहे. आपला मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. आपली गुरुजी तालीम मंडळाची स्थापना 1887 साली झाली. यंदा आपण 139 वर्ष साजरे करत आहोत. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंडळाची स्थापना हिंदू मुस्लिम या दोन समाजातील लोकांनी एकत्रित येऊन केलेली ही स्थापना आहे. म्हणजे भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम उल्लत, लालाबाई व रुस्तुमबाई नालबंधू या लोकांनी स्थापना केली आहे. म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या गणपतीची ओळख आहे. पुण्यातील सर्वात जुनी तालीम हिंदू मुस्लिम लोकांनी स्थापना केली म्हणून या गणपतीला मानाचा तिसरा म्हणून हा मान मिळालेला आहे. आणि परंपरेप्रमाणे आपलं पारंपरिक वाद्य वाजवूनच आपण हा उत्सव साजरा करतो. आता 10 दिवस बी आपला गणेशोत्सव असला तरी आमच्या इथं फक्त एक छोटा स्पीकर असतो की ते फक्त मंडपाच्या मर्यादित आवाजासाठी असतो. ते फक्त आरती, कोण पाहुणे आले त्यांचा सत्कार समारंभ किंवा आपले अथर्वशीर्ष एवढा मर्यादितच असतो आपला. ऐकलत? हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा गणपती. पारंपरिक वाद्य किंवा इतर कार्यक्रमांमधून हे गणेशोत्सव साजरा करतात. आणि ह्या मंडळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गेली 39 वर्ष हे मंडळ कोणाकडूनही वर्गणी जमा करत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं गुरुजी तालीम मंडळ हे लक्ष्मी रोडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा असं समज होतो की सगळ्यात जास्त वर्गणी ह्यांच्याकडनं गोळा होती. पण 39 वर्ष आले की आम्ही पहिलं असं मंडळ आहे महाराष्ट्रातलं की आम्ही स्वतः वर्गणी बंद केली. फक्त आमचे मंडळाचे सभासद मित्रमंडळीच्या सभागृहातून व जी जाहिरातीतनं जे आम्हाला उत्पन्न होतं त्यातनं फक्त हा गणेशोत्सव साजरा केला जातो आमचा. कारण की प्रत्येक आता भागात कसं एक मंडळ नाही राहिलं, 50-50 मंडळ आली. त्या व्यापाऱ्यांना बी ते आता वर्गणी देणं म्हणजे अवघड झाले. मग आम्ही स्वतःच पहिला निर्णय घेतला महाराष्ट्रात
की वर्गणी बंद करून फक्त आपल्या सभासदांच्या मित्रमंडळाच्या आणि जाहिरातीच्या उत्पन्नातनं उत्सव साजरा करावा. डीजे आणि लेझर शिवाय आणि कुठलीही वर्गणी जमा न करता ह्या मंडळाचा गणेशोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा होत असतो. ह्यांचा आदर्श आपण कधी घेणार? मंडळी, मुळात या अत्यंत पवित्र अशा उत्सवामध्ये कर्कश किंकाळ्या फोडण्याची ही जी विकृती आहे ना, ज्यातून समाजाला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये हानी पोचते, इजा होते आहे, ही प्रवृत्ती का बळावते आहे याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. परंतु आत्ताचे उत्सव आला ना की अक्षरशः पुण्यासारख्या ठिकाणी तर लोकांच्या याच्यात धडकीच भरते, ही परिस्थिती आहे. कारण त्याला कारण आहे डीजे आणि लेझर सिस्टीम आणि त्याला साथ देणारे हे राजकारणी लोक. त्यात आता पुणे कॉर्पोरेशनची इलेक्शन आलेली आहे आणि इलेक्शन आले की वारेमाप पैसा त्यांना दिला जातो आणि त्या पैशाच्या आधारे ते पाहिजेल तशा साऊंड सिस्टीम लावतात, ज्या म्हणजे कायद्याच्या निकषात बसत नाहीत अशा साऊंड सिस्टीम लावतात. इतकी भीषण अवस्था झालेली आहे की सामान्य माणसाला ते दैनंदिन जीवन जगणं अशक्य झालेलं आहे, अतिशय कठीण झालेलं आहे. आणि मी या लोकांना, माझा सगळ्यांना एकच प्रश्न आहे. मी अनेक मंडळातल्या कार्यकर्त्यांची, अध्यक्षांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यांना म्हटलं, आपला पुण्यातला गणेशोत्सव हा जागतिक कीर्तीचा झालेला आहे, तो धूमधडाक्यात अतिशय व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. नुसता गणेशोत्सवच नाही तर इतर सर्व जयंती, पुण्यतिथी हेही उत्तम व्हायला पाहिजे, नो डाऊट. त्या दोन्ही म्हणजे या सर्व प्रकारामध्ये फक्त लेझर लाईट आणि डी जे नको आहे. बाकी तुम्ही काही करा, सामान्य जनता सर्व अडचणी, त्रास सहन करायला तयार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ प्रत्येक चौक बघितला तुम्ही तर वाहतूक कोंडी, 5 मिनटाच्या ठिकाणी कमीत कमी अर्धा तास लागतो आहे आपल्याला जायला. सगळीकडे ट्रॅफिक जाम, म्हणजे इतकी असह्य झाली आहे ट्रॅफिक. या सर्व गोष्टी सामान्य माणूस सहन करतो आहे, पण हा स्पीकरचा आवाज सहन करणं हायली इम्पॉसिबल आहे, हे अशक्यच आहे. ते डी जेचं कसं आहे, आपलं मानाचं असल्यामुळं आम्ही डी जे लावतच नाही. पण बाकीच्या मंडळाचा आपण विचार केला तर ढोल ताशा पथकं ही एकदम मर्यादित आहेत आणि गणेशोत्सव मंडळं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर प्रत्येक मंडळाला पथकं वाजवणं अवघड असतं, त्यामुळं ते डी जे लावतात. तर डी जे लावायचा ना नाही आहे, पण ते थोडं मर्यादित, जे सरकारने आपलं डिसिबल किती आहे ते नियमाप्रमाणे दिले, त्या नियमाप्रमाणे वाजवलं तर बाकीच्यांना त्याचा त्रास होणार नाही. प्रामुख्याने आता आमचं मंडळाचं जवळजवळ पहिले 139 वर्षाची परंपरा आहे. त्यामध्ये ढोल आणि ताशा ही प्रसिद्ध पथकं आहेत, जी लोकमान्य टिळकांपासून चालत आलेली आहेत, तीच आपण पारंपरिक पद्धतीने करतो. आणि सध्या असं झालं की गणेशोत्सव मंडळांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत ही पथकं कमी पडतात आणि ती ठराविक मानाचे जे गणपती असतील किंवा मोठे गणपती असतील, ज्यांना बघ्यांची खूप गर्दी असते, ज्याचं उत्साहाने स्वागत ठिकठिकाणी होतं, अशांसाठी ती पथकं सेवेला त्यांच्या रुजू होतात. त्यांना काही सांगावं लागत नाही किंवा सुपारी अशी द्यावी लागत नाही, ते स्वतःहून सेवा रुजू करतात ते गणपतीच्या चरणी. त्यामुळे बाकीच्या मंडळांची थोडीशी गैरसोय होत असेल की आम्हाला हे पथक मिळत नाही, आम्हाला ते पथक मिळत नाही, त्याच्यामुळे ते डी जेकडे वळतात. पण त्यातून प्रचंड प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होत आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं डी जे बंदीबाबत नुकताच एक आदेश जारी केला आहे. तो निर्णय असा आहे काल झाला की ते फक्त गणेशोत्सवाला तो निर्णय लागू नाही आहे. म्हणजे आता बोलताना ते 50 नावं नाही घेतली त्यांनी, पण कुठलाही सण वार उत्सव, काही कुठलाही सामाजिक समारंभ जरी असला तरी प्रत्येक ठिकाणी लेझर लाईट आणि डी जेला बंदीच आहे आता. म्हणूनच आम्ही असं ठरलं की त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवा, जिथं कायद्याचा भंग होईल त्याच्यावर आपल्याला पुढं काहीतरी ॲक्शन घ्यायची ठरलं तर ॲक्शन घेता यावी म्हणून. मंडळी, सर्वोच्च न्यायालयाने 2016मध्येच ग्राहक पंचायतीच्या डी जे बंदीच्या याचिकेवरती निर्णय दिलेला होता आणि डी जे बंदीचा आदेश दिलेला होता. सुप्रीम कोर्टाने 2016ला काय एक निकाल दिला आहे, हायकोर्टामध्ये देखील दिला आहे, सुप्रीम कोर्टात दिला आहे आणि आम्ही ग्राहक पंचायत म्हणून आम्ही याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी लिहिलं आहे की 2016ला जो निकाल दिला आहे तोच निकाल लागू आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. पोलीस लोक देखील त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात, त्यामुळं लोकांना त्रास होतो. याचिका दाखल झाली,
पुष्कळशा याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यापासून त्यांनी समजा एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये ध्वनी प्रदूषणावरती योग्य पावलं त्याच्या विरोधात उचलली नाही तर त्याला कर्तव्य काम चुकारपणा म्हणणार किंवा कर्तव्यापासून तुम्ही कमी राहिलात असं ग्राह्य धरण्यात येईल आणि त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची कायद्यामध्ये तशी मुभा आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांना समजा डीजेचा त्रास होत असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात जवळच्या पोलीस स्टेशनला त्याचं निवेदन द्यावं, त्याची एक पोचपावती घ्यावी आणि त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करावी असा आग्रह धरावा आणि तरी देखील पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली नाही तर त्याच्याकरता मग न्यायालय अस्तित्वात आहेत आणि मग न्यायालय त्याच्यावरती कठोर भूमिका घेईल असं आत्तापर्यंतच्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हणलंय तेही समजून घेऊया. यापेक्षा अजून 2 गोष्टी न्यायालयाने म्हटलेल्या आहे की महाराष्ट्र पोलीस ॲक्ट सेक्शन 38 अंतर्गत पोलिसांना महाराष्ट्रामध्ये अधिकार आहेत, खास करून प्रतिबंधक कारवाई करण्याकरिता साऊंड पोल्युशन किंवा ध्वनी प्रदूषण डीजे कर्णकर्कश डीजे जे आहेत त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार सेक्शन 38 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत पोलिसांना हे अधिकार आहेत. त्यामुळे हे अधिकार बजावणे हे काही डिस्क्रिशनरी नाही आहेत, हे त्यांचं कर्तव्य आहे आणि हे त्यांनी बजावलंच पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समजा तक्रार अर्ज दिले आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर ते कायद्याचा दरवाजा नक्कीच ठोठावू शकतात आणि आपण सध्याच्या परिस्थितीत पाहतोय की अनेक ठिकाणी आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये यश मिळालेलं आहे. मंडळी, या डीजे बाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र पाठवलेलं आहे. तर म्हणून मी चीफ जस्टिस जे त्यांना अशी विनंती केली आहे की माझं वय 80 आहे, माझ्यासारखे असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्हाला जगणं मुश्किल होतं. तर समाजाच्या तमाम ज्येष्ठ नागरिक आणि ग्राहक पंचायतीच्या वतीने मी त्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही आदेश देता, तुम्ही निकाल देता, आदेश देता, तुमची जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे पार पाडलीत, मान्य आहे. राज्यकर्त्यांवरती त्याचं काही फारसा अंकुश राहत नाही, दबाव सगळा येतो पोलिसांवरती. तर म्हणून मी त्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही राज्यकर्ते, तिथले प्रशासन यांना काहीतरी समज द्या, सुमोटो यांच्यावर काहीतरी ऑर्डर काढा एखादी. हो, जो साऊंड सिस्टीम लावतो त्याच्यावर तर परिणाम होतोच, कार्यकर्त्यावर पण परिणाम होतो आणि त्याचे परिणाम मागच्या वर्षीच्या आम्ही जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये हा गणेश उत्सवांच्या लोकांबरोबर गेलो होतो आम्ही आणि तिथं मिटिंग घेतली, त्यातमध्ये 2 डॉक्टरांनी देखील मांडलं हे. आणि आमच्याकडं गणेश उत्सव झाल्यानंतर बरेच पेशंट वाढतात, कानाचे पेशंट, हार्ट अटॅकचे पेशंट, हे त्यांनी सांगितलं, मांडलं तिथं. कार्यकर्ते देखील गेलेत, पेपरला पण बातम्या वाचल्यात, लेझर लाईटमुळं डोळे जात आहेत. मागच्याच वर्षीचे जर रिपोर्ट बघितले तुम्ही तर त्याचा 55 डेसिबल जो काय लिमिट होतं त्याच्याऐवजी 175 पर्यंत पण गेलेत आणि लोकांचे कान गेलेले आहेत, काही हार्ट अटॅकनी मेलेली आहेत लोक, मुलं. मंडळी, या डीजेच्या समस्येवरती एक संघटना सातत्याने आवाज उठवत आहे. ती संघटना कुठली आहे जाणून घ्यायचे. ही संघटना आहे साऊंड इलेक्ट्रिक व जनरेटर असोसिएशन पुणे. तो जो प्रकार आहे लोकांना त्रास होण्याचा, हे थांबवण्यासाठी किंवा ह्याला नियंत्रणात आणण्यासाठी असोसिएशन मागचे 7-8 वर्ष लढत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रशासनकडे आम्ही गेलेलो आहे, पोलीस कमिशनरकडे. कसं आहे तुम्ही नियंत्रण? मागणी म्हणजे काय की मॅडम सध्याचा जो ऑफकोर्स त्यांना पण मागणी असेल म्हणून ते करत असतील, ते काय फ्रीमध्ये लावत नाही. पण आम्ही लोकांना पण हे आवाहन केलेलं की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. शेवटी कुठलाही व्यवसाय करताना लोकांच्या शरीरावर, त्यांच्या ह्याच्यावरती प्रभाव पडला नाही पाहिजे, त्यांची ऑफकोर्स ते हेल्थ इश्यू आहे. तर ह्या 7-8 वर्षामध्ये आम्ही तो जो खरं कारण आहे की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय सिस्टम लावल्यावरती, तो आहे एक प्रेशर मीड म्हणून एक प्रकार आहे. प्रेशर मीड म्हणून एक प्रकार आहे, तो इतका भयंकर आहे आणि याची स्पेसिफिकेशन आणि ॲप्लिकेशन आमच्याकडे आहेत. हे आम्ही निवेदनमध्ये मागच्या वर्षी पण दिलेत, 2 वर्ष आधी पण दिलेत, पण दुर्दैवाने याच्यावरती कोण कारवाई करत नाही. या कर्णकर्कश आवाजामागचं खरं कारण आहे प्रेशर मीड.
प्रेशर मीड म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. तर ह्याचा ॲक्च्युली हा घातक का आहे, हा एक युनिट जर का तुम्ही लावला तर याची रेंज अराउंड 100,000 फुटापर्यंत आहे. म्हणजे 1000 फुटापर्यंत याची रेंज असते आणि हा कानाला खूप त्रासदायक असा कंपोनेंट आहे. तर काही व्यावसायिक जे आहे, जे उपनगरातले व्यावसायिक आहे, हे असे कंपोनेंट एका बॉक्समध्ये 30 ते 40 एक बॉक्समध्ये लावून आणि एका जाग्यावरती 4-4 बॉक्स म्हणजे हे असे 40x4 म्हणजे 160-180 असे कंपोनेंट्स ते वापरतात, जे ऐकण्याच्या पलीकडे आहे आणि खूप त्रासदायक आहे. तर हे थांबवण्यासाठी आमचे हे प्रयत्न मागचे 7-8 वर्ष आहे. पण हे लावल्यामुळे तुम्हाला काय गाण्याचा आवाज येत नाही, मधुरता येत नाही, नुसता हॉर्न काव काव कुंकू ते लोकांना जाता येताना ते कानात असे बोटं घालून जातात. तर ह्याच्यामुळे हे त्रास आहे. ह्याच्यावरती काहीतरी कारवाई आणि निर्बंध आले पाहिजे म्हणून असोसिएशन झडती येते. ऐकलात का मंडळी, या प्रेशर मीडच्या एका युनिटची रेंज आहे 1000 फूट आणि एका बॉक्समध्ये असे 30 ते 40 कंपोनंट ते लावतात आणि एका जागी असे 4-4 बॉक्स लावलेले असतात. म्हणजेच 180 ते 160 कंपोनंटमधून ध्वनी आपल्या कानांवरती फेकला जातो. ॲक्च्युली काय, हे कॉम्पिटिशनचा विषय असतो. जेव्हा 2 मंडळ एकत्र येतात तर प्रत्येक मंडळाला असं वाटतं की आमचा साऊंड सिस्टम हे जास्त आवाजाचा पाहिजे किंवा लाऊड पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होते, ते कॉम्पिटिशन होते आणि मंडळाचे लोक येऊन ऑफकोर्स ते व्यावसायिकडे येतो आणि ते पण तशीच मागणी करते. पण त्यासाठीच आम्ही मंडळानं पण आवाहन केलेलं आहे आणि व्यावसायिकांना पण याआधी आमची याची कल्पना दिलेली. हे कुठेतरी लिमिटमध्ये आला. जे काही सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे डेसिबल, त्या डेसिबलच्या हिशोबाने तुम्ही व्यवसाय करा, म्हणजे आपला व्यवसाय पण टिकेल, आपल्याला रोजगार पण मिळणार. बरं, आम्ही जे व्यवसाय करतो त्यामध्ये आमचा पण परिवार आहे, ते पण त्याच्यावरती आहे. पण आमच्याकडे काम करणारे जे रोजगार आहे, 7-8 लोक आहे, प्रत्येक व्यवसायाकडे 7-8 पोरं कामाला आहे, तर त्यांचा पण रोजगारचा विषय आहे ना. तर जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याबद्दल पण विचार करायला पाहिजे ना. बंद झालं तर सगळ्यांचंच बंद होईल. मंडळी, हे जे सगळे कंपोनंट असतात ना, हे सगळे बनावट आहेत, चायनीज आहेत, तुलनेने स्वस्तही मिळतात. पण आपल्याकडे ज्या ब्रँडेड साऊंड सिस्टीम आहे ना, त्याच्यामध्ये असले घातक कंपोनंट कधीही वापरलेले नसतात. ब्रँडेड सिस्टम आहे, जे जगात जे मॅन्युफॅक्चर होते, जे उत्पादन होते, तो सिस्टम ऑफकोर्स महाग असते. त्याच्यामध्ये हा प्रकार कुठल्याही सिस्टममध्ये वापरलेला नसतो. कारण ते जेव्हा तयार होते ते ह्या गोष्टी सगळ्या, त्या कल्पना त्यांना ते माइंडमध्ये ठेवून ते त्या गोष्टी तयार करतात. आता आम्ही जे सिस्टम वापरतो, तुम्ही त्याच्या 10-15 फुटावरती तुम्ही थांबा, तुम्हाला त्रास होणार नाही. पण हे सिस्टम लावल्यामुळे तुम्ही 100 फुटावरती जावा, तुम्हाला त्रास होईल. तुम्ही 200 फुटावर जाल, तुम्हाला त्रास होईल. कारण याची गरजच नाही आहे ना, उत्सवामध्ये याची गरज नाही आहे. ॲक्च्युली हे ॲप्लिकेशन याचं वेगळं आहे. याचं ॲप्लिकेशन म्हणजे लांबपर्यंत तुम्हाला काही घोषणा द्यायची असेल, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर, तेव्हा त्याचं वापरण्याची त्याची हे आहे. पण आपल्या इथे छोटीशी गल्ली असो, छोटासा रोड असो, तिथं ट्रॅफिक आहे, आजूबाजूला घर आहे, तसे त्या परिसरात असे सिस्टम लावले तर लोकांना त्रास होणारच आहे ना मॅडम. त्यासाठी आम्ही हे सगळं प्रबोधन करत आहोत. मागचे 8-10 वर्ष आम्ही हेच प्रयत्न करतोय की आमचे जे खरं जे व्यावसायिक आहेत, जे खरं याच्यावरती त्यांचं निर्भर आहे, त्यांचा पोटपाण्याचा विषय म्हणून आम्ही धडपड करतो. मंडळी, ही समस्या लगेचच सुटणार नाहीये, पण त्या बाबतीमध्ये जाणीव जागृती करणंही आवश्यक आहे. त्याच दृष्टीने अनेकांशी आम्ही बोललो, त्यांची मतं जाणून घेतली, ती आपणही जाणून घेऊया. आता या संदर्भात अनेकांना त्रास होतो ही जरी वस्तुस्थिती आहे आणि उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकतेच आदेश दिलेला आहे. तर माझं व्यक्तिगत मत असं राहील की न्यायालयाचा अवमान होणार नाही, त्यांच्या आदेशाचे नेहमी पुरस्कृत केला जाईल त्यांचा आदेश, या उद्देशाने आपण सण साजरा करावा, पण त्याला उत्साहाची मर्यादित चौकट असावी असं मला वाटतं. प्रामुख्याने डीजेच्या संदर्भात जर आपण बोलत असाल तर फार गोंगाट जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल आणि डीजेचा वापर दुसऱ्यांना घातक ठरेल असं न बघता प्रमाणात करावं. म्हणजे ते डिसेबलच्या संदर्भातच आपल्याला म्हणता येईल की कमीत कमी डिसेबलवरती हा उत्सव साजरा होऊ शकतो. डीजेचा अर्थच असा आहे की मोठ्या आवाजात त्याच्या ध्वनीपेक्षा पण होतं ते. तर त्यामुळे आपण ते मर्यादित राहून तो उत्सव साजरा करावा. तुम्ही कितीही कुठेही शांत बसलात तरी तुम्हाला त्या आवाजाने नको होऊन जातं. त्यामुळे माझी राज्यकर्त्यांना स्पेसिफिक विनंती अशी आहे की तुम्ही
सर्व जे उत्साहाला जे प्रोत्साहन देतात, या सर्व गोष्टींना माझं म्हणणं असं आहे की राजकीय मंडळींच्याकडनं खरं प्रोत्साहन आहे, तर तुम्ही प्रोत्साहन अवश्य द्या, त्यांना आर्थिक मदतही अवश्य करा, पण हे वेगळे कार्यक्रम करायला लावा. उदाहरणार्थ उत्कृष्ट सजावट केली आहे, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत, उत्कृष्ट तिथल्या परिसराची एक व्यवस्था त्यांनी चांगली ठेवली आहे, तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्टपणे तिथला थोडासा ट्रॅफिक कंट्रोल केला आहे. मग त्या कार्यकर्त्यांना तुम्ही चांगली बक्षिसं द्या, स्फूर्ती द्या, त्यांना उत्साहित करा. हे राज्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, कारण राज्यकर्त्यांचंच हे सगळं पाठबळ आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त हाल जर कुणाचे होत असतील तर पोलिसांचे, असं माझं मत आहे. बिचारे 30-32 तास तो DJ, लेझर लाईट याचा अत्याचार सहन करत उभे असतात. बरं, राजकीय दबावामुळे ते अतिशय सक्षम आहे डिपार्टमेंट, त्यांच्या जर कामात हस्तक्षेप नाही केला तर सर्व सण वार तिथे अतिशय उत्तम प्रकारे साजरे होऊ शकतील, कुठेही काही कमतरता हायगय न होता. DJ आणि लेझरचा त्रास होत असेल तर दात कशी मागायची तेही समजून घ्या. आणि सगळ्या मंडळांना जेव्हा वर्गणी मागायला लोक येतील तेव्हा त्यांनी सांगितलं पाहिजे की तू साऊंड सिस्टीम लावणार असेल तर वर्गणी देणार नाही. मग तुम्ही एक 8 आण्याचं पोस्टकार्ड टाका मुख्यमंत्र्यांना की असा असा लेझर लाईट DJचा त्रास होतो आहे, कृपया हे बंद करा. मागच्या वर्षी आमच्याकडनं जवळजवळ अशी 700-800 पत्रं गेलेली आहेत, पोस्टकार्ड, म्हणजे माझ्याकडे फोटोही आहेत त्याच्या लोकांनी पाठवलेले. आम्हाला रिप्लाय कुणीच काही देत नाहीत, पण हा विषय आता वारंवार चर्चेला येऊ लागला आहे, हे नक्की आहे. पहिली तर आम्ही याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करतो की अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टी वापरता येणार नाहीत. आणि प्रचलित कायद्यानुसार ज्या गोष्टी गुन्हा आहेत त्या तर आहेतच, तर त्यामुळे ह्या गोष्टी जर कुठं आढळून आल्या तर आम्ही त्या जप्त करतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आणि कारवाई करतो. मी एक सोपा मार्ग सांगतो की अगदी तुम्हाला तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून पोलीस स्टेशनला जाणं किंवा हे करणं हे जरी शक्य नसेल, तुम्ही स्ट्रेट वे डायल 100 नंबरला कळवा, लोकेशन सांगा, त्या ठिकाणी पोलीस पोचतील, कारवाई करतील. तेव्हा समस्त समाजाकडून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, DJ लावा पण तो विहित मर्यादेत असू द्या. लेझरचा वापर करू नका. गणेशोत्सव हा अत्यंत पवित्र आणि आनंदी असाच उत्सव आहे. साऱ्या समाजाला त्याच्यामध्ये सामीलही व्हायचं असतं, पण ह्या DJच्या भिंतींमुळे आणि लेझरमुळे समाज या मिरवणुकीमध्ये किंवा उत्सवामध्ये सामील होऊ शकत नाही आहे. तेव्हा कायदा पाळूया, सगळ्या समाजाला सामील करूया आणि येणारा गणेशोत्सव अत्यंत आनंदामध्ये आपण सगळेजण मिळून साजरा करूया. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत 450च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.jd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.